आज सोमवार 6 अप्रैल 2026 को परभणी महानगर पालिका में सैयद समी सैयद साहिब जान लाला ने सभागृह नेता पद का दूसरी बार कार्यभार संभाल लिया है। इस अवसर पर महापौर सैयद इकबाल सैयद खाजा इनके हाथों सैयद समी उर्फ माजू लाला का सम्मान किया गया, जिसमें उन्हें शाल और पुष्पगुच्छ देकर अभिनंदन किया गया। इस मौके पर नगर सेवक अतुल सरोदे, डॉक्टर अनिल कामथे, दिलीप ठाकुर, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, अलीम कुरैशी, सलीम तांबोठाई, संतोष गुर्जर, अमोल जाधव, विजय भालरा व सामाजिक कार्यकर्ता सैयद अब्दुल खादर सहित कई प्रमुख नेता और नगर सेवक मौजूद रहे। कार्यक्रम में बड़ी संख्या में नगर सेवक और महानगर पालिका के कर्मचारी भी उपस्थित रहे, जिससे इस आयोजन की गरिमा और भी बढ़ गई। नए पद की जिम्मेदारी मिलने पर सैयद समी उर्फ माजू लाला को शहर के विभिन्न वर्गों से लगातार बधाइयां मिल रही हैं। कॅमेरामॅन AK न्यूज। लोकांची मुंडे ते ठामपणे सभागृहामध्ये मांडतील आणि आम्ही त्याच्यावर योग्य ते उपाय करू। माजूला कामाचा मोठा अनुभव आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ते आहे। आता हे जे सभागृह पदभार घेतलाय हे एक मोठी जबाबदारी आहे आणि आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की भैया ते पूर्ण पाडतील, कारण जेणेकरून भैया एक्सपिरियन्स लीडर आहात। ते वेळेवर होऊन जातील। जनतेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय म्हणतात त्याला क्रॉप मेंबर, ते कधीपर्यंत होणार आहे? ते आम्ही ठरविलेलं आहे, त्या वेळेनुसारच होणार आहे। आम्ही ठरविलेलं ते वेळ आहे, आता तुम्हाला सांगता येत नाही, थोडी सांगू ना तुम्हाला। बोलायचं म्हणल्यावर परभणी महापालिकेवर परभणीच्या जनतेने जो विश्वास टाकून शिवसेना मशाल या सगळ्या सन्माननीय सदस्याला जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचे पहिले आभार मानतो। आणि आमच्या सर्व मित्रपरिवार पक्ष काँग्रेस आम्ही जे संयुक्त लढलो, जो आम्ही एका जागी आलो, ते एका विचारांनी, एका जुटीने, एका ताकदीने परभणीची दिशा बदलून दाखवून निश्चित या परभणीला जे आमदार राहुल पाटील साहेब व जिल्ह्याचे लाडके खासदार जाधव साहेब यांच्या नेतृत्वात जे आम्ही इथपर्यंत आलो, त्यांच्या मान सन्मान चिन्हाला सगळ्याला विश्वास देऊन परभणीकरांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवायची आमची सगळ्याची संकल्पना महापौर साहेबाच्या नेतृत्वाखाली, सभागृह नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित सगळेजण मिळून काम करू व येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, निश्चित सर्व मार्गी लावून परभणीकरांचं मन जिंकून येणारे पुढचे 5 वर्षही हेच आम्ही सर्व सन्मान्य सदस्य राहू एवढी इच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या त्यांनी महापौर साहेबाला आणि सभागृह नेत्याला शुभेच्छा देतो सगळ्या सन्मान्य सदस्यातर्फे। एवढे बोलून मी माझे थांबतो। चर्चा ह्या होतच असतात, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चा पाहिजेत। आज पहिली वेळ थोडीच आहे, 2022 पासून ही चर्चा आहे। परभणीचे आमदार जातात, खासदार जातात, नगरसेवक जातात, कोणी कुठं काही नाही, आम्ही आहेत तिथं आहेत। निश्चित कुठं जायचं वेळ असलं तर तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्या सोबत जाऊ। मिळून तुम्ही पूर्ण करणार। ये आज पदभार स्वीकार है और इस जो पहले हम लोगों ने काम करे ग्रुप में मिल के, इंशाल्लाह हम सब मिल के काम करने वाले। हमारी जो काउंसिल है अंडरस्टैंडिंग की है कांग्रेस के साथ है, हम सब मिल के आए हुए हैं और सब मिल के अच्छे से काम करेंगे और परभणी शहर को रिजल्ट देंगे। हमारी जो टीम है रिजल्ट देने वाली टीम है। महापालिकेपुढे अनेक आव्हान आहेत, आपल्यासारखे अनुभव नेते आणि तरुण असणारे महापौर कशी वाटचाल असेल? हमारे साथ जो जो आह्वान है, हमारा नेतृत्व बहुत सक्षम है। आमदार साहब है, खासदार साहब है, महापौर है, सब सक्षम है। इंशाल्लाह हम सब आह्वान को पूरा करेंगे परभणी शहर के अंदर। परभणीकरांना काय सांगाल? परभणीकरांना अच्छे से रहने का सब साथ में है। मशीनरी ये वो सब आने वाली है, अच्छे से पूरा कचरे का इसका उसका सब सक्षम प्लानिंग करेंगे। एक 15 से 20 तारीख के बीच में पूरे शिकायत परभणी के लोगों के दूर हो जाएंगे। नसीब है बराबर पकड़ मुझसे तुमने वो मेरा नसीब है, तकदीर है। अपना सबने भरोसा करे, काम है, अपना काम है। यस यस।